सर. दादांच्या निधनामुळे सहानुभूतीची लाट होती. लोकांचं म्हणणं होतं की दादांनी इतक्या वर्ष उपमुख्यमंत्रीपदी काम केलेलं आहे म्हणून ही निवडणूक बिनविरोध व्हावी. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की महाविकास आघाडी म्हणजे तुमच्या पक्षाकडनं किंवा उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडनं उमेदवार नाहीये, पण काँग्रेसला तुम्ही बोलावं किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बोलावं. काय बोलायची गरज आहे की अनेक लोक अनेक निवडणुका लढवतात, यशस्वी होतात. राजकारणात जे करतात ते लोकांचं काम करण्याच्यासाठी. आणि अजित पवार हे ऐकली होते लोकांचं विकासाच्या कामात त्यांचं लक्ष असेल आणि त्यामुळे त्यांचं अध्ययन त्या माणसाला संघात एक आदर आहे. तर तो आदर आहे ही गोष्ट मान्य केली दुर्दैवाने ते अवघाची निर्णय गेले. त्याचं दुःख कुटुंबामध्ये आम्हा सगळ्यांना आहे. आणि पवार कुटुंब जे आहे त्या कुटुंबामध्ये एक पद्धत आहे, कुटुंब प्रमुख सहसा त्याची भूमिका राजकीय नाही बाकीची ही आमच्या कुटुंबात मानली जाते. आणि आज कुटुंब प्रमुख म्हणून माझ्या जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही ठरवलं की निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे तो आपण लढवायची आहे. साहेब सगळं एक दुसरा एक प्रश्न आहे की आज ते एवढं अर्ज दाखल कार्यक्रम झाला आणि सभा पण झाली आणि त्याच्यामध्ये एक फोटो बॅनर लावला, त्याच्यामध्ये मोदींचे पण फोटो होते, अमित शहाचे पण फोटो होते, जे की पार्टी आहे सुनीत्रा पवार यांचे. त्या कार्यक्रमामध्ये त्यांचे फोटो लावले गेले होते, भाजपच्या नेत्यांचे फोटो लावले गेले होते. चुकीचं काय त्याच्या पक्षाचे फोटो असतील असेल काय प्रश्न काय. पक्षाचा कार्यक्रम होता पण इंडियनच्या नेत्यांचे फोटो लावले गेले होते असा प्रश्न उपस्थित केला जातोय. इंडियामध्ये आहेच ना. तिथल्या एका बॅनरवर तुमचाही फोटो आहे. माझं असेल तर ते चुकीचं आहे. साहेब एकीकडे त्याला या निवडणुकीत आम्ही काही विरोध केले नाही, कॅन्डिडेट उभा केला नाही. आणि त्यामुळे आम्हाला लोकांचे प्रतिनिधी नसते तर योग्य दिसतात. सर त्याच बॅनरवर अजितदादांचा हा नावच पुरेसा आहे असं म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावाला पण कुठे ना कुठे साईड केली. अजितदादा यांचं नावच पुरेसं आहे, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांचं नाव लोकांची गरज नाही असं म्हणतात. स्थिती आहे. त्याचा अर्थ असा होता की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे अशा घातकी लोकांची गरज नाही, फक्त अजित पवार हे नावच पुरेसं आहे असं त्याचा अर्थ होता असं सांगितलं जात आहे. त्याचा निष्कर्ष कधी काढली आणि कधी काढली आणि त्यामुळे त्याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवं. सर राहुरीमध्ये एकीकडे तुम्ही तुमच्याकडे जागा होती राहुरीची, प्राजक्त तनपुरे लढणार होते पण त्यांनी देखील माघार घेतल्याचं कळतंय. मानसी नाही त्यांनी नाही अर्ज भरला, तनपुरेंनी नाही अर्ज भरला. तनपुरेंसोबत भाजपच्या प्राजक्त तनपुरेंसोबत भाजपच्या नेत्यांनी चर्चा केली, रवींद्र चव्हाण आणि महाजनांनी, आणि मग तुमच्या विकासाचे मुद्दे आम्ही मार्गी लावू असं म्हटले, त्यामध्ये थांबले. मला माझ्या पक्षाने सांगितलं की एक तनपुरेची योजना असेल मोकाच्या कार्यकर्ता त्याची योजना असेल आणि त्यांना सगळंच केलं तुम्ही निर्णय स्थानिक पातळीवर घ्या तो घेतला असेल. तर एक प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला पाहिजे विधान परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने असं तुम्ही म्हणाला होता.
मात्र दरवेळी आम्हीच का पाठिंबा द्यायचा असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी म्हटलंय. सपकाळ म्हटलंय. त्यांचा अधिकार आहे पक्षाच्या विषयी. जर ठाकरेंनी मी राज्यसभेवर उभं राहायचं म्हणल्यावर मला फोन करून सांगितलं की आमचा फाशी होणार. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी आपण होऊन मला पाठिंबा दिला की सरकारी त्यामुळे आपण इथे दाखवा. साहेब तर एक प्रश्न असा आहे की दरवेळी पत्र काँग्रेसकडून असं होतं, म्हणजे महाविकास आघाडीकडून तुम्ही आता पण भूमिका घेतली बारामतीच्या निवडणुकीत की आम्ही उमेदवार देणार नाही, बिनविरोध व्हावा असं सुप्रियाताई अनेकदा म्हणाल्या, पण काँग्रेस उमेदवार देते. आता उद्धव ठाकरेंच्या वेळी सुद्धा बिनविरोधाची अपेक्षा, म्हणजे विधान परिषद त्यांना पाठिंबा द्यावा, पण काँग्रेस म्हणते आम्ही दरवेळी पाठिंबा का देऊ. तर काँग्रेस साहेब महाविकास आघाडीच्या विपरीत भूमिका का घेते? असं की एखाद्या मतदारसंघात एखाद्या राष्ट्रीय पक्षाने तर भूमिका घेतली तर काही राष्ट्रीय इच्छा नाही, राज्याच्या इच्छा नाही. ठीक आहे, त्यांना असं वाटतं त्यांची परिस्थिती सुरू निर्णय घेतला. साहेब, विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये वारंवार चर्चा होते. काय पक्षांतर्गत यापूर्वी काय चर्चा झाली होती का, आणि आता स्टेटस काय आहे? असे आमच्यावरती विलिनीकरणाची चर्चा विजयनची आणि अजित पवार हे करत होते. अजित पवारांचं अमरावती वृत्ती झाल्याच्या नंतर ही चर्चा थांबली आणि ही प्रक्रिया थांबली. असा तो विषय आमच्या पक्षात त्याची चर्चा आता झालेली नाही. भविष्यात पण आपल्याला कळवण्यात आलं होतं का चर्चेचे अपडेट किंवा काय? त्याची बैठका पाच-सहा झाल्या. बैठक झाल्यानंतर दोघांचं पैकी एक मला ब्रीफिंग करायचं. भविष्यात या संदर्भात ही प्रक्रिया पुढे होऊ शकते मर्जरच्या संदर्भामध्ये. आज ते नाही सांगत. साहेब, त्याच्यामध्ये अजित पवारांचा जो दृष्टिकोन आणि अभियोग हा आमच्या लोकांना समाधान देणारा तेच कंटिन्यू ते गेल्यामुळे राहिलेलं नाही. आणि त्यामुळे आजचा निदान मला असं वाटतं की आपण पक्षाचं काम सुरू करावं. माझ्या आजारपणावर खंड पडलाय, पण आणखीन काही दिवसांनी मला लोकांच्या जागा काय अडचण नाही. साहेब एक पत्र लिहिलं गेलं होतं केंद्रीय निवडणूक आयोगाला सुनेत्रा पवार यांच्याकडनं, आणि त्यांनी त्यात असं म्हटलं की अजित पवार यांच्या निधनानंतर म्हणजे 28 जानेवारी 2026 पासून 10 मार्च ज्या दिवशी त्यांनी हे पत्र लिहिलं तिथपर्यंतचा सगळा पत्र व्यवहार ग्राह्य धरू नये असं म्हटलं. म्हणजे त्याला रेफरन्स असा होता की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडे पत्र निवडणूक आयोगाला लिहिलं गेलेलं होतं आणि अध्यक्षांनी एवढेच अधिकार कार्याध्यक्षांना देण्याची घटना दुरुस्ती जी आहे ती त्या पत्रामधून केली गेली होती. त्या अनुषंगाने ते पत्र त्यांनी लिहिलं होतं. आणि ते पक्षाचं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे आज त्याची भूमिका आहे आणि त्यांचा अधिकार आहे. साहेब सध्या पण प्रश्न असा होतो ते त्या दोघांकडनं म्हणजे वारंवार ही चर्चा असायची की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडनं पक्षावरती दावा किंवा पक्षावरती त्यांचा वरचढ भूमिका घेण्यासाठी बघताय. या पत्रावरती त्यांना झाली का मला सांगत नाही, पण त्यांच्या अशा पक्ष द्यायचा आणि दुसरं पण चालवायचं हा त्यांच्या सरकारचा अधिकार आहे. पण साहेब तेव्हा जेव्हा दादा गेले त्यानंतर खास करून तुम्ही शरद पवार किंवा तुमच्या पक्षाचे नेते अजितदादा यांचा पक्ष ताब्यात घेत आहेत, त्यांना एवढी घाई झाली आहे असे आरोप केले गेले. समोरून आरोप झाले तुमच्यावरती की तुमचा पक्ष त्यांचा पक्ष टेक ओव्हर करतोय किंवा हातात घेतोय, पण वास्तविकता समोर आल्यानंतर असं दिसतं की सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांनीच पक्षामध्ये काही अधिकार स्वतःकडे मिळावे यासाठी प्रयत्न झाले आणि तसं पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला पक्षामध्ये अधिकार चालत घेणं आणि आम्ही तसं कधीच समजलं.
आम्ही त्या डिस्कशनमध्ये अजितदादा गेल्याच्या नंतर अजिबात नाही. आणि काय पैसे द्यायचं आपल्या सरकारच्या पैकी कोणत्या सरकारवर विश्वास ठेवायचा हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना जे योग्य असतं ते त्यांनी असतं. तर काँग्रेसनी स्थानिक पातळीवर स्थानिक पक्षांना बळ दिलं पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलंय. आणि आता तिथे पार्थ पवार यांनी अर्ज भरल्यानंतर म्हटलं की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होईल, त्यांनी केलं चुकीचं नाही, चुकीचं केलं. राजकारणामध्ये महत्वाची धोरणाचं क्षेत्र करायला एक प्रकारची परिपक्वता लागते. ती किस्मत आहे हे आज मी सांगू शकत. तर आज एक युद्धामुळे प्रकरण महाराष्ट्रात एक प्रकरण जे आता सध्या चर्चेत आहे ते म्हणजे अशोक खरात प्रकरण. तर तुम्ही त्याला कसं बघतात? कित्येक तरी मंत्री जे आहेत ते तिथे जातात, त्या बाबांकडे जातात. हा वेगळ्या लेवलचा स्कॅन्डल जो आहे बाहेर एक्सपोज झाला. महिलांवरती खूप मोठ्या एकनाथ प्रमाणात शिंदेचा त्यांचा संपर्क होता असं पण आरोप झालेले. तुम्ही लोकांना किती वर्ष जन्मल्यापासून कधी गंजा असतात काय तिथं काय आणि 2-3 ठिकाणी जास्त पंढरपूरला गेलो तर पांडुरंगाचं दर्शन घेतो. तुळजापूरला गेलो तर भवानीचं घेतो. किंवा माझं काही महत्वाची योजना असेल, निवडणूक असेल तर कन्हेरी नावाचं गाव आहे, ते माझं गाव आहे. तिथे माझं तिथं मंदिरात जातो. पण 2-4 वर्षात नाही जात. आणि जे करतो त्याची जाहिरात करते हा व्यक्तिगत करतो. आज महाराष्ट्रामध्ये चिंता वाचावी असं शिकत. कारण खरंच बाबा का काल मी वर्षांचा वर्षात आणखीन एक कोणतरी बाबा आला आणि आज वर्षात आणखीन एक कोणतरी मुस्लिमचा बाबा आला. म्हणजे बाबांची गर्दी महाराष्ट्रात असते. एका बाजूला शाहू फुले आंबेडकर हे नावाने अखंड बोलायचे आणि अशा बाबांच्या समोर आमच्या ते लोकप्रतिनिधी लोकांच्या जाणीवीचे ते जाऊन जे काही करतात हे या सगळ्या विचाराशी विसंगत आहे. साहेब, याच्यामध्ये रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या आणि त्यांचे आणि त्यांच्या बाबाचे आर्थिक हितसंबंध किंवा दररोज बोलणं होत होतं असं आरोप केले जात आहेत. तर याकडे कसं बघता? आणि त्याच्यामध्ये शेकडो महिलांचे व्हिडिओ समोर आले, आर्थिक अँगल समोर आलेला आहे. शेकडो महिलांचे व्हिडिओ समोर पण आले, त्याच्यामध्ये आर्थिक अँगल पण. हे बोलणं असो पण माझ्या वाचनात काल आलं तुम्ही किती फोन केले आणि त्याच्यामध्ये अनेकांची नावं आहेत आणि ते अनेक म्हणजे समाजात किंवा राजकीय पक्षात एक स्थान घुसवणारे ते लोक आहेत. माझ्या मते ही चिंतेची बाब आहे की अशा पदावर बसलेले लोक अशा सगळ्या कामात इतक्यादा सहभागी होतात. ही शिस्त महाराष्ट्राला कसं होऊ नये. साहेब, सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे देशामध्ये, खास करून शेतकऱ्याला मोठा फटका बसेल असं सांगितलं जातंय. तुम्ही देशाचे कृषी मंत्री राहिले आहेत, भारतावरती याचा काय परिणाम होऊ शकतो? परिणाम होणार पण आज मला एक माहिती मिळाली की कालपासून बासमती तांदूळ त्या भागात नसत तो चांगला असतात त्याला अशा समस्या मिळाली. त्यामुळे बासमती तांदूळाची निर्यात सुरू होईल अशा होत्या.
हळूहळू असं झालं तर ठीक आहे. त्याच्यात सरकारला शेतकऱ्यांना जे नुकसान होत आहे त्याचं मदत करायला लागेल. साहेब, खरं तर देशाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान इस्रायलकडनं येतात, नंतर हा हल्ला होतो. इस्रायलने आपल्याला याची कल्पना दिली असावी का? दिली असेल तर मग आपण त्याच्यासाठी पूर्व काही उपाययोजना करणं गरजेचं होतं का? आणखी नाही, पण एक काळ असा होता मी गव्हर्नरमध्ये असताना सुद्धा इस्रायलशी पॉलिटिकल रिलेशन्स अखेर नव्हते. इस्रायलला देशाचा केंद्र सरकारवरला मंत्री पहिल्यांदा गेला त्याचं नाव शरद मी. आणि मी गेलो त्यावेळेच्या प्राईम मिनिस्टरच्या सांगण्याने मी गेल्याच्या नंतर तिची शेती ही पाहण्यामध्ये मला इंटरेस्ट आले. तुमच्या डेलिगेशनमध्ये मी येऊ इच्छिते अशी मला विनंती त्यावेळेला राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा त्यांनी केली. मी त्याला म्हणलो. नंतर मला नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री त्यांनी विनंती सुचवलं. त्यांची याची इच्छा आहे. त्यांना मी प्राईम मिनिस्टरची परवानगी यावरून सांगितलं. माझं जे शिष्टमंडळ होतं ते शिष्टमंडळामध्ये हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि गुजरात याचे प्रमुख हे माझ्या शिष्टमंडळ होते. आम्ही तिथं 2 दिवस शेतीच्या आणि पशुसंवर्धन या क्षेत्रामध्ये जे मोठं काम इस्रायली शास्त्रज्ञांनी केलं त्याची माहिती घेतली. आणि 4 दिवसांनी आमचं शिष्टमंडळ परत त्या निघालं. त्यावेळेला मोदी साहेबांनी मला विनंती केली की त्याला आणखीन 2 दिवस जायची इच्छा आहे. मी प्राईम मिनिस्टरला विचारलं. त्याने हो म्हणून सांगितलं. मोदी साहेब आणखीन 2 दिवस आहेत. हा एवढा मर्यादित संबंध इस्रायलशी आम्हाला करता होता. पण पॉलिटिकल किंवा लष्कराशी संबंधित असा नव्हता.